मजा येणार आहे. खरं तर आजचा भाग विशेष आहे. पण त्यापूर्वी मला स्वप्नील सर तुम्हाला विचारायचंय, तुम्ही एवढे सगळे रोल्स केले, कधीच पॉलिटिकल सिनेमा नाही करावा असं वाटला किंवा तसा रोल? अरे मला सिनेमातलं पण पॉलिटिक्स जमत नाही अजून. पॉलिटिकल सिनेमा खूप लांबची गोष्ट आहे. मी अनेक वर्ष सिनेमातलं पॉलिटिक्स मॅनेज करायचा प्रयत्न करतोय, तेही अजून मला नीट जमत नाहीये. कठीण आहे. अरे पॉलिटिशियनचा रोल करणं सोपी गोष्ट नाही सर. तुम्ही खूप सरळ साधे आहेत सर, खूपच भोळे आहेत. आमच्या सगळ्या जोकवर हसतात म्हणजे ते किती भोळे असतील बघा. पण मजा आहे आज पॉलिटिक्सचा विषय याच्यासाठी, कारण आपल्या देशामध्ये 3 गोष्टींवरती कोणी बोलू शकतं आणि त्यात खूप इंटरेस्ट असतो. एक तर सिनेमा, दुसरं क्रिकेट आणि पॉलिटिक्स, राजकारण निर्विवाद. राजकारणावरती आतापर्यंत अनेक सिनेमे आले, मालिका आल्या, पण सध्या एक जी मालिका झी मराठीवरती सुरू आहे, प्रचंड लोकप्रिय मालिका आहे आणि त्यातले सगळे कलाकार या मंचावरती यावेत असं आम्हाला बरेच दिवस वाटत होतं आणि तो दिवस आज आलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम कारभारी लय भारी. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीच आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडवाडीच्या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर काय तेजपाल, तू सतत सांगतो मी असा सीन लिहिला तसा सीन लिहिला आणि ते रोमॅन्टिक आय लव्ह यू वालं सगळं वगैरे, पण आज तू इथे बसलायस, तुझंही लग्न झालं काही दिवसांपूर्वी. हो. तर तुला असं नाही वाटत का पण जोडीनं वगैरे आता जायला पाहिजे थोडं थोडं कुठे कुठे? नाही, तू दुसऱ्या लोकांबरोबर एवढा फिरतो असं वाटत नाही तुला? कारण त्या सुद्धा काम करतात या सिरियल साठी असं ऐकलं. हो नाही, त्या काम करतात. मुळात काय आपलं म्हणजे मी अजून बॅचलरहूड मधून बाहेरच नाही आलो. अवघड आहे हे इतकं की मी विसरून जातो की माझं लग्न झालंय वगैरे वगैरे. म्हणून हे बघ, शेवटी कसं आहे, आम्हाला पण वहिनींची काळजी आहे. बरोबर, आम्ही ठरवलं की व्हॅलेंटाईन डे आज इकडे साजरा करायचा. ओके ओके. व्हिडिओ कॉल मधून. ओहो ओहो. तर व्हिडिओ कॉल सुरू करूयात. कशाला व्हिडिओ कॉल, डायरेक्ट त्यांनाच बोलू या. क्या बात है. वाह डॉक्टर, दिल खुश कर दिया तूने यार. क्या बात है, क्या बात है. वाह वाह. पण तेजपाला टेन्शन आलं त्याचं काय? ते तो बघून घेईल. त्याला टेन्शन, ते बोलून गेलो याचं आता उत्तर द्यावी लागणार. कसं आहे, वाघ बराच वेळ गुरगुर करतो, वाघीण आल्यानंतर किती करतो हे मला आता बघायचं होतं. तर वहिनी, तुमचं मनापासून स्वागत आमच्यावरती. पण तो जसं म्हणाला की आता बोलून गेला, मला माहित नाही की ते लिहिण्यापुरतं आहे रोमॅन्टिक वगैरे. ऍक्च्युअली तसंच आहे का? नाही, रोमॅन्टिक आहेत ते. बेस्ट बेस्ट. साधारणपणे गिफ्ट वगैरे काय दिलं तुम्हाला त्यांनी अलीकडे? अलीकडे लेटेस्ट म्हणजे आमचे 6 महिने पूर्ण झाले होते लग्नाला. आम्ही ज्वेलरी शॉपला गेलो होतो पण काही पसंत पडलं नाही. आणि नंतर आम्ही माझ्या दिराच्या लग्नाला गेलो होतो आणि ते म्हणजे ह्यांच्या मूळगावी खटावला. आणि हे दुसऱ्या लग्नाला जायचं म्हणून पुन्हा अकलूजला आले होते. आणि संध्याकाळी आल्यानंतर मला गिफ्ट दिलं की आपलं 6 महिन्याचं जे गिफ्ट राहिलेलं होतं ते मी आता घेऊन आलेलं. तुम्हाला तेव्हा ते पसंत पडले पण तिथे अवेलेबल नव्हते. सो मी त्यांना ती नंतर ऑर्डर देऊन बनवून घेतले आणि डायमंड इयरिंग्स गिफ्ट केले. वा 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 वा, क्या बात. तर सगळ्यांच्या समोर एक प्रपोज तर झालाच पाहिजे. हा. लगीन करशील का आपल्यास? हे गर्लफ्रेंड बिलफ्रेंड ना साधी लोक करतात. आपण तुला डायरेक्ट भावाची वहिनी, भाच्याची मामी आणि घरची सून म्हणवणार. पचेल का आमच्या घरची सून? कमाल, एक नंबर. भावाची म्हणाल मला भीती झाली काय? हो मला पण भावाची वगैरे ते वेगळं होतं. मजा येते खरं तर.
पण आता आमच्याकडे सुद्धा लगेच एक मालिका बनलेली आहे. कारण सगळ्यांना माहितीये झी मराठीची मालिका बनते, आपल्याकडे सुद्धा मालिका बनते. आमच्या तुकडवाडीत लगेच आम्ही एक मालिका बनवतो. तुमच्या मालिकेत जशी पात्र आहेत तशी आमच्या मालिकेत सुद्धा आहेत. तुमचा कारभारी लय भारी आहे हे आता सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आमच्या कारभारीचं वेगळं नाव आहे, तुमची आहे कारभारी लय भारी. आमच्या मालिकेचं नाव आहे कारभारी नाही भारी. काय केलं तो काय भारी वाटे ना कुणाला, तो कसा कारभारी आहे जरा बघायचंय आपल्याला. तर बघूयात आमची मालिका जिचं नाव आहे कारभारी नाही भारी. तर मंडळी सुरुवात करूयात आपल्या मालिकेला, ज्या मालिकेचं नाव आहे कारभारी नाही भारी. बघूयात मग आता या मालिकेत काय घडणार आहे. तुमच्या मालिकेमध्ये जशा काकी आहेत, काकींचा तर दरार आहे आणि काकींनी सगळं घर हडप केलंय. हे सगळ्यांनी पहिल्या एपिसोडलाच बघितलंय की जे बिचाऱ्या विरूचं असतं ते कशा पद्धतीनं या सगळं काबीज करतात. तशा काकू इकडे सुद्धा आहेत, त्या पण फार कडक आहेत. बर पहिल्या आमच्या कांचन काकीला भेटू या. वेगळं वेगळं बघितलं ही काय माणसं बसवली आहेस तू. आधी चापकानं माणसं फुटायची, आता चापकाला माणसं फुटतायत. तिकडे काय आयशीच्या घोवाची ऍक्टिंग बघताय. काय घाबरतायत, किती कॉमेडी निघाय का ना. जरा दरारा दाखवू देत नाहीत मला. नाही, हिरोचं पण तुम्हीच म्हणताय ते कळलं मला. पाठीवरती काय काय होतं, पाठीवरती काय दाखवत होता. चांदन गोंदन. चांदन गोंधन नाही, ते गांधीन माशी बसली तुमच्या पाठीवरती. कुठे इकडे या बाजूला. ए बापरे, बाई गांधील माशी. हो नशीब पाठीवरच बसली. हा डोक्यावर बसले तू चावले तेंगुळ आला असतं कसं दिसत. आणि तसं पण एक गोष्ट लक्षात घ्या, काय गांधील माशा आमच्याकडे आकर्षित होणारच. तुमच्याकडे का. कारण मी त्यांना मधाचा पोळा वाटत असं. हे बघा, गांधील माशा दाडल्याच्या डब्यावर पण बसतात. बसा तुम्ही. काकी असती मी काकी. सगळ्यांना आणते 9 नाकी, ती मी काकी. वा वा वा. काय 9 नाकी नसतं, ते नाकी 9. आता 9ला काकी कसं जुळवायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. काहीतरी राईम भीम पाहिजे की नाही, ऐकायला बरं वाटलं पाहिजे. कळलं ना. खरंय खरंय. काकी ह्यो कचरा. घरात कचरा कुणी केला. कोण आहे तो घरात कचरा मी करणार. काय म्हणतो काकी, ओ काकी. फिरवते एकेकाला. नाही काकी, किती दिवस झाले तुम्ही एवढी चिडचिड करता, जरा बदला आता. हे बघ, सिरियल सुरू झाल्यापासनं काकीन 2 साड्या नाही बदलल्या. एक ही आणि दुसरी गुलाबी. वा वा वा. काकी बदलायची नाही सांगून ठेवती. हो, काकी बदलायची नाही, तशी त्याला मामी बदलायची सवय आहे. अरे कचरा कुणी केला. कचरा कुणी केला. हा आमच्या वन्स मोर. कम ऑन तुषार. कचरा
आम्ही लोक ऍक्च्युली टायमिंग साठी ओळखले जातो सर. आमची जेवढी बदनामी झाली ना टायमिंग वरनं ती ह्याच्यामुळे. कचरा कुणी केला हा? तू वाजवून घे, मी आपलं फिरवत राहील. नवरा कुठे तुमचा? त्यांचंच काम असणार हे. लक्ष नाही त्यांचं घरात. कुठं मेले कुणास ठाऊक. या हो. धक धक मनात झाले सुरू, सांग सांग तुझ्यासाठी किती झुरू. धक धक मनात झाले सुरू, सांग सांग तुझ्यासाठी किती झुरू. माझ्या मनात तुझ्या कानात माझा पाहुणा तुला सांगतोय ग. अगो होशील का हो माझी राणी? अरे जा चल उडवून देऊ लगीन करायला. चल उडवून देऊ लगीन करायला. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा टाकी करायची फक्त. एवढं सगळं कशाला? निदान त्यांचे ते पुरुषी वाक्य तरी त्यांना घ्यायची. तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे सर केले, तुम्ही बावल्याची वाक्य म्हणताय, तुम्ही हिरोईन पण करताय, त्यांना काहीतरी द्या. हे बघा, ते तुम्ही आम्हाला नका सांगू, ते तुम्ही त्यांना सांगा. आता त्यांच्या सिरियल मध्ये त्या बिचाऱ्या माणसाला पण काय काम नसतं. त्याला आता आम्ही तरी काय करणार? खरं तर ना हिनं मला भावला बनवला. हे बघा, तो बोलका भावलाय, त्याला तरी वाक्य आहे. तुम्हाला ते बी नाही. गप बसायचं. ओळखलं ह्यांना? नाही, कोण? मला ते काय कळलं नाही. कोण हे आहे? बावले अर्धवट राव. नाही नाही, ते कोण आहेत? हे रामदास पाध्ये. सॉरी सॉरी. हे काका. का काय सिरियल मध्ये या त्यापेक्षा ना शोना झाला असतो ना तर बरं झालं असतं. सोनाला पण असंच वाटतंय. का मी या सिरियल मध्ये? त्याच्यापेक्षा मी काका झाले असते तर बरं झालं असतं. किमान दिवस तरी बरं. खरं खरं खरं. एक आपल्याला शब्द आहे, खरंय खरंय, ते पण बावल्याच्या तोंडी देतो. काय माणूस असेल. ऐक ना, तू माझ्या नावानं का ओरडत होतीस सांग. हा, इकडं कुठं कचरा कसा काय घरात? तुमचं लक्ष कुठं आहे? माझं काय चुकलं सांग ना. कचरा कसा काय घरात? कुणी केला कचरा? तुम्ही केलात काय? नाही नाही नाही. नाही ना, मग कसा झाला? कुठं आहे ती? तिला बोलवा. कोण? ती अकलूजची निरुपा रॉय. वीरूची आई, बोलवा तिला. कसं पहिले उंटासारखं वाटणारा. आता डबा कशाला घेतलाय? अरे काय करू बाबा, काय करू? यानं गाणंच तसं लावलंय. कुठलं? काळ्या मातीत टिफन चालत. अरे ए बाबा, टिफिन नाही येते, टिफन आहे. टिफन टिफन म्हणजे हे डबा तर नसणार. टिफन म्हणजे माहिती नाही का? अशी शेतावर जेव्हा पाखरे येतात तेव्हा असं आपण गोल गोल फिरून नाही का हुर्रा करतो, त्याला गोफन म्हणतात. माझ्या समोर बोलतीस काय ग? माझ्या समोर बोलतीस? तुला आता मी
बापरे. त्या बैलाच्या कानात काय सांगितलंस? तो घाबरूनच पळाला एकदम. हा, एका सेकंदात पळाला. त्याच्या कानात सांगितलं पळ लवकर नाही तर साठ्याला सोडून अंगावर. हे काय बघती मी? काय झालं? तुझं लक्ष कुठं आहे घरात? नाही हाय. कचरा कसा काय घरात? एक काम करत नाही. एक आय, आय ग, आय ग. घरची काम कोण करणार? तर घरची काम केअर काढलेलं नाही घरामध्ये. काम कोण करणार? माझा हात नका पिरगळू. घरात पाणी भरलेलं नाही, धुणं धुतलेलं नाही, शेंगा फोडलेला नाही, कोण करणार? तुम्ही काहीतरी बोला की. मी नाही ना बोलू शकत. का? माझ्यासाठी कुणी काही लिहितच नाही. हो, तुम्ही का बसा? तुमचं दुःख माझ्यापेक्षा मोठं आहे. अरे तुमचं मला तिकडे ढकलू नका. आता मला चापकानं मारू नका त्या हातानं. आता चापकानं मारला का पप्पी घेऊ नका. नाही एक काम करत नाही बाई. हा? धुणं धुतलेलं नाही, शेंगा कोण फोडणार? कोण वाचवा वाचवा कुणी हायचा मसीहा. माझ्या आईला. शेंगा फोडू नाही. काय करते? कामच करत नाही. हा, तुला मदत करतो. शेंगा फोडती. एक नंबर. एक काम करत नाही तुझी आई इकडं. काय? मी काम करत नाही. सकाळपासून मी सगळी कामं करते आणि यांना वाटतं मी काम करत नाही. काय काम केलंस का घरात? सकाळी उठल्या उठल्या नाश्ता बनवलाय मी. पेपर डोसा. काय दिलास नाश्ता? पेपर डोसा. वाचायचा पेपर दिला आणि 1 कप चहा दिला तर म्हणते पेपर डोसा दिला. तोच तर मेनू होता. पेपर वाचता वाचता हा डोसा. पेपर वाचता वाचता ढोसायचा म्हणून पेपर डोसा. लाज लाज वाटते का? अरे जोक करतीस तू? त्या टॅलेंट कडनं काहीतरी शिका जरा. अरे तो इथं सेलिब्रिटी पॅटर्नला होता पण एक जोक केला असेल तर शपथ शेवटी एलिमिनेट झाला पण जोक नाही केला. नंतर नंतर आम्ही त्याच्यावर जोक केले पण त्याने नाही केला. याला म्हणतात कॅरेक्टर. मला लागलं ब्लूटूथ आहे. आणि काय केलंस तू जेवणात? काय केलं? फरसाण दिलं होतं जेवणात या बाईनं. फरसाण नव्हतं ते. फरसाण नव्हतं. आलू चाट होता त्यो. पण आलू कुठं होता त्याच्यात? अगं तीच डिश असते काकू. ती रेसिपी असते तशी. कशी? त्या डिश कडे बघून आपण चाट होतो. कुठे आलू? कुठे आलू? त्यालाच आलू चाट असं म्हणतात. अरे ढेरू. अरे काय चाललंय? ढेरू ढेरू काय? विरू विरू नाव आहे माझं, ढेरू नाही. तुझ्याकडे बघून ते बोलवत नाही ना मला. मी तरी काय तुला विरू बोलणं म्हणजे अंकुश रावांना अंकुश चौधरी म्हणण्यासारखं. हायच ते अंकुश चौधरी. हो हो. म्हणजे आई मी तुझं केस बघ, त्याचं केस बघ, असं काय
अगं तसं नाही, मी केवढ्या वेळचा उभा आहे, मला भूक लागली. म्हणून असं अरे सोन्याला भूक लागली ही अशाची भूक लागते तुला लागली. ये बाळा माझं ये बाळा. पोट बघ केवढं वाढलंय तुझं, पोट बघ. हा असं नेता शोभल का? नेता हो बाळा, आता तुला इलेक्शन लढवायला पाहिजे. तुझ्या वडिलांची पण तीच इच्छा होती रे, वडिलांची पण तीच इच्छा होती. तुझ्या वडिलांचा वारसा तुलाच चालवायचा आहे वासरा. हे काय वासरा? हे म्हणजे वासरात लंगडी गाय शानी. सुरवंटन कधी फुलपाखरू व्हायची स्वप्न बघायची नसतात. हो हो त्याचाच होतो. पावान कधी बर्गर व्हायची स्वप्न बघायची नसतात. त्याचाच होतो. तेजपाल वाघनं कधी रायटर व्हायची स्वप्न बघायची नसतात. तो रायटरच आहे तसं त्याला वाटत. एकदा आम्हाला बी वाटू द्या की तसं. वा कसं आहे तेजा, अंड्यान कधी ऑमलेट व्हायची स्वप्न बघायची नसतात. एक काय ते ठरव ना, काय हे नाही काय व्हायचं आम्ही ते सांग ना आम्हाला. तुम्ही नोकर असता, माझ्या लक्षात ठेवा, नोकर असता. गावचे सरपंच ठरलेत. पृथ्वी ते होणार गावचे सरपंच. हो बाळा. अरे अरे माझ्या नेपच्यूना. पृथ्वी तुझ्याकडे बघून मला त्या बोलवत नाही ना. बघ स्वतः मोठी बिगलो. आता तरी म्हण पृथ्वी. अरे माझ्या बाळा, कस रे तुझं नशीब लुटलो. कशी गेली रे तुझी बायको. निशानी सोडून गेलीस ग. आई हा काय डॉल्फिन आणलाय का साडी नेसून. निशा ती बघ ना, धर्माची बायकोची ती. बघा ना, आहे मी इकडे बघा. ए तू का बघ बस. मग पोरा, कोण गेलाय तुझ्या आयुष्यात तुला सोडून. कोणीच नाही. मग रडत कशाला होतास. अगं मी शूटिंग करत होतो, माझ्या पेजवर टाकायचंय ना मला. का म्हणजे तुम्ही माझे सीन काही घेत नाही. मला तेच काम आहे. काढा मोबाईल करा शूटिंग, काढा मोबाईल करा शूटिंग, टाका पेजवर. अजून असे व्हिडिओ केलेस तू. लय केलेत. बघायचे. हा बघू. हा काय वेगळं करतो. बघायचे. बघा. जो लोग आपके हैं वो हर हाल में आपके हैं, जिन्हें जाना होता है वो बेवजह भी चले जाते हैं. तुम्हारे अलावा कोई दोस्त नहीं है मेरा. मुझे लगा कि मेरे पास तुम हो तो मुझे किसी और दोस्त की क्या जरूरत होगी. आणि ते नाही दाखवलं का, तेरी प्यारी प्यारी काय काय दाखव. हे खरंच की बाबा तुझं लग्न झालंय.
मग का करतोस असं तू? लग्नाच्या आधीच ही अवस्था आहे, तर लग्नानंतर काय होणार तुझं? अरे लग्नानंतर रडायचं, विचार त्याच्याला. पर्सनल नका, स्किट घ्या. पर्सनल झाला. सरांना पण दुखतंय बघा. बाळा, तुला सगळ्यांना रडवायचं. स्वतः नाही रडायचं आपण. तुला सरपंच व्हायचंय, सरपंच. एक मिनिट. सरपंच पद देण्यापेक्षा थोडे पंचेस दिले तर बरं पडेल नाही का? मस्त होता ना हा. तिला आवडला. अरे देवा, अरे देवा, आता काय करू नये. बापरे, अरे ते लोक म्हणतील प्रेक्षक एक हीच आम्हाला नको झाली होती, आता ही नवीन उगवली. आता अरे देवा, बहुतेक आठवडाभर चालतंय आता हवायुद्ध सप्ताह. नाही, हाच नाही, अजून एक पण क्रायटेरिया आहे. अरे कशी काही माणसं असं वाटतं की गुहेत चालू आहे, इकडून तिकडे येतोय. बापरे, अवघड आहे देवा. हे दोन साम्य सोडले तर काय साम्य आहे यांच्यात? दिसण्यात तसं काय साम्य नाही. तुम्ही कसं काय कास्टिंग केलं होतं हे? ऍक्च्युली ह्यांचं कास्टिंग चुकलंय. तुम्ही नाही, असं नाही करायला पाहिजे. साम्य नाही म्हणून मग त्या हिशोबाने तुला घरी जायला पाहिजे आता. मी सरपंच होणार आहे, कुठं घोषित करणार, कधी करणार तू? बाळा, उद्या तुझ्या बर्थडेची पार्टी आहे. त्या पार्टीतच मी अनाऊन्स करणार आहे की सरपंच पदाच्या उमेदवारासाठी तुझी नेमणूक केली आहे. पण आम्हाला आमंत्रण आहे ना? म्हणजे काय? भांडी कोण घासणार? आणि तू माझ्या आवडीचा व्हॅनिला केक आणायचा. वाढदिवस कुणाचा आहे? याचा. मग वहिनीला का केक आणायचा? अशा जोकचा रिझल्ट समोर बसला. जरा शिका त्याच्याकडनं. व्हॅनिला फ्लेवर माझा आवडता. व्हॅनिला माझ्या आवडीचा केक मी नेहमीच खातो. डोक्यात एकदम फिट्ट करून ठेवायचं. मागच्या जन्मी तू काय फिटर होती का? सतत डोक्यात फिट्ट करून ठेवायचं, फिट्ट करून ठेवायचं. आता तुला सोडत नसते. चला, तर आता आपण जाणार आहोत हिरोईनच्या घरी, म्हणजेच आमच्या पियूच्या घरी. बघूयात मग आता पियूचं काय म्हणणं. या
अगं पिवडी अगं अशी काय करतेस ग तू अगं एक तर केवढ्या मोठ्यानं गाणं लावलंयस तू ग अगं किती जोरात नाचतेस तू अगं तुझ्या बापानं अगं तुझ्या डॅडीने जर ऐकलं तर लय खवळ केले अगं एक तर तुझ्या डॅडीसने असं दिवसाचं नाच गाणं सहन होत नाही ना म्हणजे त्याला गाणं चालत नाही ना लय खवळ केलं ग पिवडी अगं काय असं करते वैशू हा कशाला एवढं टेन्शन घेते तू नको घेत जाऊ एवढं टेन्शन चेहरा बघ कसा झालाय तुझा सारखं आपलं तोंडात आमसूल पकडल्या ग पिवडी आमसूल नाही का ती मी ती तोंडात ही धरते ना वेलची धरती तोंडात मी मला ऍसिडिटीचा लई त्रास आहे ना त्याच्यामुळे वेलची खाते मी तिला पण सेम टू सेम तसाच त्रास आहे ऍसिडिटीचा छळ काढते गावातल्या पोरींची छळ काढतोय नालाय गावातल्या पोरींची छळ काढते हे पोरगी चालली होती अशी पुढे पुढे चालली होती मागून शिट्टी वाजवत होती तिच्या मागून ती आयटम नव्हती बाईसाहेब मग बायको होती माझी आमच्यात भांडण झालं होतं ना ती गावाला चालली होती रुसून म्हणून मी शिट्टी मारून तिला मागं बोलित होतो. अरे पण बायकोला शिट्टी मारून का बोलतोस? मी कंडक्टर आहे ना दादा. हा कंडक्टर इष्टीला कसं शिट्टी मारली का माग येते इष्टी तसं करीत होतो मी. तेवढं तुम्ही मध्ये आले. अच्छा मग म्हणजे एसटी माग आली का बायको पण मागे येते का? काय सांगते मग शिट्टी मारली का बायको मागे येते ना. मी ते जनाच्या बायको लई शिट्ट्या चालले काय डॅडी पिओ कशात तुम्ही कशात हे कोण आहे वेणी घातलेलं देवानंद? डॅडी असं काय करता तुम्ही ओळखलं नाही का हिला? नाही. अहो वैशू माझी बालपणीची मैत्रीण नाही का? अच्छा 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 हे वैशू म्हणजे तीच नाही हे शाळेतल्या खडूची पावडर करून फेस पावडर म्हणून अहो शाळेचं कुठे अजून पण ती तेच करते. एवढा मेकअपचा शौक आहे ना माझ्यापेक्षा जास्त वेळ घेते तयार व्हायला. कशाला एवढा मेकअप करायचं? कशाला पाहिजे नट्टापट्टा एवढा? मग गावातले पोरं लाईन मारतात ना काही तर मागं लागतात. तुम्ही आम्हाला सांगताय परवा दिवशी त्या सुनंदाला लिपस्टिक देत होता तर काय नाही डॅडी अगं हे नाही का ते आपण ते खडू दिला तो असतो ना असा ते हे झुरळ माराचा खडू लिपस्टिक नव्हता का ते? मग तिला वाटायला कसं काय लावलं? करून झोपते ती झोपेत झुरळ जाऊ नये म्हणून खडू मार. काय करायचंय? नाही लिपस्टिकच होती मी बघितली की. जीव काय एक रट्टा ते काही कसं आहे ती आपली व्होटर आहे ना व्होटर आहे ना तिची काळजी घेणं गरजेचं आहे ना. व्होटरची काळजी कोण घेणार हिला काय हक्क आहे? तेच सांगते डॅडी तुम्हाला आपल्याला वोटरची काळजी घ्यायची आहे वोटरच्या वोटाची नाही. अगं तुला असं वाटतं का मी असा माणूस? अरे मी जर असा असतो तुझी आई गेल्यावर मी दुसरं लग्न नसतं का केलं? हा गाव जेवणाची सवय असल्यावर कशाला घरात स्वयंपाक कोण करू? काही अक्कल आहे का? काही बोलते का? काही बोलते? असं आहे का तुझा डॅडी? असं आहे का? हे वैशू तू गपच ग. हा डॅडी तुमच्यावर माझा लई विश्वास आहे. बघा आमची पिवडीत आहे याला म्हणतात पिवडी. ही माझी डॉटर आणि ते कुठे गेले जगदीकराव? दादा का नाही शिकारीला गेलाय आपल्या घोड्यावर बसून. दादा शिकारीला गेलाय? कुठे दादा घोड्यावर बसून? काय घोडा काय लिहिले?
त्याची आई त्याला म्हणते एवढा मोठा घोडा झाला तरी काम करत नाही म्हणून घोडा. अच्छा 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 अच्छा. बरं ते जाऊ दे. दादा शिकार केली का तू? नाही ना. का? अरे वाघावर असा नेम धरून उभा होतो. हा मग काय सस्यानी ज्यांना बिया तोडलं. तर मंडळी, गुलकंद केबल नेटवर्क वरती सुरू आहे आपली सिरियल जिचं नाव आहे कारभारी नाय भारी. आता बघायचंय या सिरियल मध्ये पुढे काय काय गंमत घडणार, पाहुयात उद्याच्या भागात. आता लगेच आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पूजा पवार यांच्यासाठी. खर तर इतके दिवस या मंचावरती अनेक वेळेला आवडाबाई हा उल्लेख झाला. आवडाबाई इकडे असतात, आवडाबाईंचं पात्र रंगवण्यात आलं. तेच मला विचारायचंय. खरं तर आतापर्यंत तुम्ही ज्या भूमिका केल्यात त्या खूप गोड मी बघितलेल्या होत्या. ही म्हणजे कडक मिरचीच अशी ती काकी आहे. खूप दरारा आहे काकीचा. काय सांगाल? खरं सांगू का, काकी हे पात्र खरंच खूप छान आहे. काकीचा हा जो रोल आहे ह्याची रेंज फार अशी हाय आहे आणि मला म्हणजे कष्ट पडतात खरं सांगायचं झालं तर हे करताना. पण इतकी वर्षे तुम्ही काम केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा हवा येऊ द्या विनोद हा उल्लेख होतो तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा उल्लेख होतोच आणि आज तुम्ही आहात म्हटल्यानंतर तर होणारच आहे. इतकी वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं, अनेक सिनेमे केलेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? लक्ष होता खरंच. म्हणजे ते दिवस आठवले ना की त्या दिवसात मी मागे गेले ना की असं वाटतं की तिथून परत येऊच नाही. खूप छान वाटायचं लक्ष्मीकांत बरोबर काम करताना. माझे सगळेच मी ज्यांच्या बरोबर काम केले ते सगळेच उत्तम अभिनेते होते आणि तेव्हाचा काळच वेगळा होता. आणि मेन म्हणजे मला माझ्या गुरूंचं नाव घ्यायला आवडेल, राजदत्तांचं, की त्यांच्यामुळे जी काय आहे मी तर खरंच त्यांच्यामुळे आहे आज. वा 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 वा. एखादा किस्सा आठवतो पण सरांबरोबरचा, लक्ष्मीकांत सरांबरोबरचा छान? खूप आहेत असे किस्से. माझा छकुलाचं गाणं करत होतो आम्ही मरीन ड्राईव्हला. तर अविनाश खर्शीकर, लक्ष्मीकांत आणि मी आम्ही तिघांचं खूप पाय बी भाजत होते आणि आम्ही डान्स करत होतो रस्त्यावरती. ते टार रोडवरती खूप पाय भाजत होते. आणि लक्ष्मीकांतचा बरोबर एक बॉय असायचा आणि त्याच्याबरोबर असं मोठी त्याची एक आईस बॅग असायची त्याच्याबरोबर, आईस बॉक्स त्याचा. आणि त्याच्यामध्ये सगळ्या त्या बाटल्या आणि म्हणजे पाण्याच्या बाटल्या, काकड्या, हे सगळं खूप असायचं साहित्य सगळं. आणि मला असं वाटायचं की अरे लक्ष्मीकांत प्रत्येक वेळेला त्याच्या बॉक्समधनं पाणी घेणं बरोबर नाही, म्हणून मी पण एक छोटासा बॉक्स घेऊन गेले होते माझा. पण तो अगदी छोटासा होता. तर लक्ष्मीकांत म्हणजे हजरजबाबीपणा असा होता की मी आणि मग त्या बॉक्समध्ये मावणाऱ्या छोट्या छोट्या आता मिळतात ना त्या बॉटल, तशा मी शोधून आणून त्या बॉटल घेतल्या होत्या. तर त्या संपल्या लगेच. दोन बॉटल मावत होते, त्या संपल्या लगेच. तर लक्ष्मीकांत म्हटला, ए तुझी ती इंजेक्शन संपली असली तर ह्यातलं घे. म्हणजे मी खरंच एवढं पटकन असं सुचणार मी तेव्हाच बघितलं लक्ष्मीकांतचं. क्या बात. वा 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 वा. तर आता मी तुझ्याकडेच येणार आहे. पियू हे पात्र खूप गाजतंय तुझं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वीरूने तुला प्रपोज केलं. ती हटके स्टाईल होती, म्हणजे पाण्यामध्ये दिवे वगैरे सोडून. त्याच्यानंतर तू त्याला नाही वगैरे म्हटली. पण आता वेगळं झालंय. आता तू त्याला हो सुद्धा म्हणालेली आहेस. आणि आता खरं टेन्शन आहे की घरच्यांना कळल्यानंतर, म्हणजे सुगावा लागला थोडा थोडा असं मला वाटतं, घरच्यांना कळल्यानंतर काय होणार आहे? मजा येते आता. म्हणजे राजवीर आणि प्रियंका ह्यांची सुरुवात आंबावडे भांबावडेच्या त्या एका पुलावर झाली होती जिथं ते दोघं दोन्ही पात्रांचं कॉन्ट्रास्ट हे खूप सुंदर आहे की तिला वडील आहेत, तिला आई नाहीये. भाऊ आहे तो असा आहे की त्याचं प्रचंड टेरर आहे. आणि ती शेअरिंग जी कधीच कुणासोबत नाही झाली आहे ती हळूहळू कुठेतरी ह्या व्यक्तीसोबत होती. आणि तो जो आहे वीरू, त्याला आई आहे, त्याला वडील नाहीये. आणि त्याच्या घरी त्याचा सगळा जो वावर आहे त्याला नोकरासारखा राहतो. आणि त्याचं जे शेअरिंग आहे ते हळूहळू कुठेतरी हिच्यासोबत सुरू झालेलं. आणि हा जो पूर्ण दोघांचा ट्रॅव्हल होता तो म्हणजे सुंदर आहे आणि ते मजा येते करायला. पण तुला जर असं कोणी प्रपोज केलं, एवढं सगळं हे दिवे बिवे लावून पाण्यात पिण्यात आणि ते दिवे सोडणं, तर काय मग त्या पोराला हेच म्हणशील शेवटी? नाही, मला माहिती का कुठला प्रपोज फॅसिनेट करतो की जसं गजनी मूवी मधला की ते दोघ जण बसमध्ये जात आहेत आणि तो एकदम असं बोलून गेला तिला की अच्छा तिला खर्च आवडला नाहीये.
नाही पण ती खरंच सर तुम्ही म्हणालात तसं ती काटकसरीच मुलगी आहे. आज हेअरस्टाईलचा खर्च नको म्हणून ती वीरूला म्हणाली माझे पण करून देते का? नीट बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात दोघांनी सेम केलेलं आहे. हो ना? हा दाखवा आम्हाला कॅमेरा तुम्ही दाखवा. दोघे एकत्र इथं उभं तर राहा. जरा जा ना. एकदा दाखवत ही स्टाईल तर बघा. फक्त हिने एका बाजूला वाळत घातले त्यांनी दोन्हीकडे वाळत घातले तेवढंच आहे. अरे खरंच की नाही की नाही दिसते की नाही वीरू मी? चुकून एका एपिसोडला नाही आलं तू गाडी मिशी लावून पटकन विरुद्ध सिंग घेऊन टाकला असं पण आपण करू शकतो. पण धमाल मस्त वा वा खूप मजा येते की आज आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका कारभारी लय भारीच्या निमित्तानं हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. अर्थात एवढे सगळे पाहुणे आलेत म्हटल्यानंतर मुक्काम होणार भेटणार आहोत यांच्याच बरोबरीनं उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.